प्रकारचे आहे. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे पुन्हा मावशीचं नाव नाही बरं का. मुक्ती शब्दाचा अर्थ आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मुक्ती. मुक्ती नाही, मुक्ती मोक्ष. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव मुक्ती. याला मुक्ती म्हणतात. आणि मग असं सगळं त्या ठिकाणी परमात्म्यामध्ये तन्मय होऊन जाणं, मी पण विसरणं, ही खऱ्या अर्थाने मुक्ती, मोक्ष त्या ठिकाणी मोक्षाची अवस्था आहे. आणि मग त्या ठिकाणी कृष्णमय झाल्या, मीच कृष्ण आहे, लीला करू लागल्या कृष्णाची. एका गोपीनं काय केलं, दुसऱ्या गोपीला पकडलं, तिच्या डोक्यावर पाय दिला आणि म्हणू लागली, पाय दिला एका गोपीनं, दुसऱ्या गोपीच्या डोक्यावर पाय दिला आणि म्हणू लागली, हा कालिया सर्प आहे आणि तू इथं राहायचं नाही म्हणे, जा आमच्या वृंदावनातून चालता हो. कृष्णमय झाल्या, कृष्णाच्या लीला करायला लागल्या. एका गोपीने काय केलं माहिती का, ओढणी आकाशामध्ये उंच धरली, ओढणी, आणि बाकीच्या गोपींना म्हणू लागली, लवकर या लवकर या म्हणे, मी गोवर्धन त्या ठिकाणी धारण केलाय, लवकर या आश्रयाला, गोवर्धन पर्वताच्या खाली आश्रयाला या. भगवंताच्या लीला करू लागल्या. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला जवळ बोलावलं, तिच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणे ही माझी राधा आणि मी हिचा कृष्ण, आणि मी त्या ठिकाणी आता हिच्या बरोबर रास करणार आहे म्हणे, असं म्हणू लागल्या. सर्वांनी, तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या, सगळ्या गोपींबरोबर मी त्या ठिकाणी कृष्ण रूप धारण करून रास करणार आहे, असं म्हणू लागल्या. लक्षपूर्वक ऐका, ही त्या ठिकाणी रास लीलेची कथा साधारण वक्ता आणि साधारण श्रोता या कथेचा अधिकारी असू शकत नाही. बरं, शुकाचार्यांच्या केवळ दर्शनानं स्वर्गातील अप्सरांचा काम नाहीसा झाला. शुकदेवांना अप्सरामध्ये भगवंताचं दर्शन झालं, स्त्रीचं दर्शन नाही झालं, भगवंताचं, कारण तो परमात्माच त्या ठिकाणी सगळ्यांच्या रूपामध्ये आहे. भगवंताचं दर्शन झालं, भगवंतच त्या ठिकाणी स्त्रियांच्या रूपामध्ये आहे, पुरुषांच्या रूपामध्ये आहे, जलाच्या रूपामध्ये आहे, जली स्थली काष्टी पाशाने सगळीकडे परमात्मा आहे. पण ऐका, ब्रह्मज्ञानी होणं सोपं आहे, महत्वाचा विचार आहे. ब्रह्मज्ञानी होणं सोपं आहे, पण ब्रह्मदृष्टी असणं फार अवघड आहे. ब्रह्मज्ञानी होणं सोपं आहे, ज्ञान सांगता येतं, पण तशी दृष्टी होणं हे फार अशा प्रकारचं अवघड आहे. देहभान त्या ठिकाणी ज्यांचं गेलेलं आहे, काम ज्यांचं नष्ट झालेलं आहे, एवढंच नाही हो, ज्यांची लंगोटी सुद्धा गळून पडलेली आहे, असे या शुकाचार्य या कथेचे वक्ता आहेत. शुकाचार्य महाराज, शुकदेवजी महाराज. गोपी कृष्णमय झाल्या, कृष्णाच्या लीला अशा प्रकारच्या करू लागल्या, भगवंताच्या चरण चिन्हांना पाहत पाहत जाऊ लागल्या. भगवान कृष्ण परमात्मा आम्हाला सोडून गेले, कुठे गेले असतील, काय करावं, कन्हैया तू कुठे गेला, जीवीची जीवा, जीवाची जीवा, प्रेम भावाची भावा, तुझं वाचून केशवा आणू ना आवडे, तुझ्या वाचून आम्हाला काही आवडत नाही, लवकर एक कन्हैया. आणि मग विचार करू लागल्या, आपण काय करू म्हणे, वाळवंटाच्या काठावरती जाऊ म्हणे, तिथं जाऊन तरी कृष्णाला आळवू म्हणे, नक्की कृष्ण आपले हाक ऐकेल आणि आपल्या भेटण्याकरता येईल. आणि म्हणून त्या ठिकाणी यमुनेच्या वाळवंटामध्ये आल्या आणि व्याकुळ होऊन भगवान श्रीकृष्णाचं गुणगान गाऊ लागल्या. गोपी, याला गोपी गीत म्हणतात. गोपींनी वाळवंटामध्ये गीत गायलं भगवंताला, भगवंताच्या विरहामध्ये भगवान सोडून गेले, याला गोपी गीत म्हणतात. हरी जयति तेधिकं जन्मना व्रज श्रेयतये वैरा शाश्वतये
ब्रजाचा महिमा वाढलाय आणि म्हणून लक्ष्मी तुम्ही इथे जन्म घेतलाय आणि म्हणून लक्ष्मी सुद्धा कायमची या ठिकाणी राहते तुमच्यामुळे. तुमच्यासाठीच आम्ही प्राण धारण केलेले आहेत गोपिका म्हणतायत आणि त्याच गोपिका आम्ही तुमच्यासाठी प्राण धारण केलेत आणि तुम्ही आम्हाला सोडून गेलात. पहा ना हे प्रियतमा, आम्ही तुम्हाला दश दिशांमध्ये शोधतो आहोत. लवकर त्या ठिकाणी आम्हाला भेटण्याकरता या. त्याला गोपीगीत म्हणतात. तव कथामृतम तप्त जीवनम, तापलेल्या जीवाला तृप्त त्या ठिकाणी करणारी तुमची कथा आहे. असे तुम्ही आहात तप्त जीवाला शांत करणारे. लवकर आम्हाला येऊन दर्शन द्या. भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी पाहिलं, एवढं त्या ठिकाणी या व्याकुळ झालेल्या आहेत माझ्या विरहामध्ये आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले गोपिकांसाठी. गोपिका रडत होत्या आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. लक्षपूर्वक ऐका. मिलनानुराग या ठिकाणी झाला. अगोदर होता पूर्वानुराग, म्हणजे भगवान त्या ठिकाणी भेटले नव्हते. पूर्वानुराग, परत भगवान परमात्मा भेटले. मिलनानुराग, परत परमात्म्याने विरह दिला. विरहानुराग आणि आता परमात्मा परत त्या ठिकाणी प्रगट झाले गोपिकांसाठी आणि भगवान परमात्मा पुन्हा त्या ठिकाणी आता रास करू लागले. कन्हैया, अगोदर विचारलं रास होण्याच्या अगोदर, का मला सोडून गेला होतास रे? म्हणजे तुम्हाला सोडून गेलो नव्हतो मी, नाही अशी कोणती जागाच नाही, इथंच होतो. पण तुमच्या नेत्रावरती अहंकाराचा पडदा आला होता म्हणे आणि म्हणून मी तुम्हाला दिसत नव्हतो, मी इथेच होतो. कळालं की आम्हाला अभिमान झाला होता म्हणून भगवान परमात्मा सोडून गेले होते. अभिमान त्या ठिकाणी गेला आणि मला भगवान परमात्मा रास करताय. जेवढ्या गोपिका होत्या ना तेवढे रूप भगवान परमात्म्याने धारण केले आणि श्रीकृष्ण परमात्म्याने गोपिकांबरोबर रास अशा प्रकारचे केले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 6 महिन्यांची रात्र केली. शरद पौर्णिमा 6 महिन्यांची रात्र केली. या गोपिका ज्या होत्या ना त्या शरीराने घरीच होत्या, फक्त मनाने गेलेल्या होत्या सूक्ष्म रूपाने. त्याच्यामुळे त्यांच्या नवऱ्यांना त्या ठिकाणी